आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। गजानन शिवाजी नवत्रे, मी राहणार जवळा बुरंगेवाडी सेशन रोडचा मूळ निवासी आहे। मी 2008 पासून आर्ट ऑफ लिव्हिंग या आध्यात्मिक संस्थेमध्ये काम करतो। युवाचार्य म्हणून, कार्यकर्ता म्हणून मी टीचर बनलो, गुरुपूजा पंडित बनलो। त्यानंतर मी पत्रकारितेचं काम केलं प्रोजेक्टवरती आणि संपूर्ण भारतभर भ्रमण करून पत्रकारिता करत होतो। पूर्ण भारतभर, हिंदुस्थानभर फिरून, इंडियामध्ये फिरून। तर मला हे करत असताना मी वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या, सामाजिक पक्षाच्या, आध्यात्मिक पक्षाची किंवा कोणत्या मठ आश्रम याच्याशी खूप जवळ माझा संबंध आला। मला ही गोष्ट लक्षात आली, वेगवेगळ्या गुरूंना भेटल्यानंतर, वेगवेगळ्या समाजातील बांधवांना भेटल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की समाजाच्या किंवा जनतेमध्ये खूप काही गोष्टीमध्ये संभ्रम आहे, त्यांना न्याय मिळत नाही किंवा त्यांचे खूप प्रश्न आहेत आणि जनतेमध्ये काही लोक भरपूर काही स्वतः गिल्टी फील करत आहेत, अपराधी फील करत आहेत, त्याच्या भावना खूप दुःखद वाटत आहेत। काही व्यक्तींना न्याय भेटत नाही। काही कार्यकर्ते असे आहेत की त्यांना एखाद्या पक्षामध्ये किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये, राजकीय असेल, सामाजिक असेल, आध्यात्मिक असेल, राष्ट्रसेवा करायची आहे, देशसेवा करायची आहे, ह्याच्या माध्यमामध्ये या कार्यामध्ये, या क्षेत्रामध्ये त्यांना न्याय भेटत नाही, त्यांना संधी भेटत नाही आणि योग्य ते त्यांना सपोर्ट भेटत नाही। यासाठी मी आज संपूर्ण हिंदुस्थानचा मी भ्रमण करत होतो, जम्मू काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत आणि अरुणाचल प्रदेश, चायना बॉर्डरपासून इकडे पाकिस्तान बॉर्डरपर्यंत, हे पंजाब, दिल्ली, यूपी अशा भागामध्ये मी प्रवास केला आणि भरपूर गुरूंशी भेटलो, महात्म्याशी भेटलो, मठाशी भेटलो। तर मला ही गोष्ट लक्षात आली की या राष्ट्राची परिस्थिती पाहता, या सगळ्या 27-30 राज्य आहेत आपल्या देशामध्ये, या सगळ्यांची परिस्थिती पाहता आपल्याला काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे, देशासाठी करायला पाहिजे। आणि आपला देश प्रामुख्यानं विकासाच्या मार्गावर अजून विकसित नाही। थोडक्यात सांगायचं, जपान असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल, चायना असेल, ही देश विकसित झालेले आहेत, परंतु आपला देश आहे तो विकासाच्या मार्गावर आहे, विकसनशील या टप्प्यावर। तर आपल्याला ह्या देशाचा आज जगायला गेलं तर चायनामध्ये मी ऐकलं की एखादा युवक आपल्या देशासाठी काहीतरी करण्यासाठी आपलं काही वर्ष देतो, 10 वर्ष देतो, 5 वर्ष देतो आणि देश सेवा करतो। अशाच पद्धतीनं आपल्या भारतामधल्या, या हिंदुस्थानमधल्या, इंडियामधल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सिटीजनला देशासाठी काहीतरी करण्यासाठी एखादी पार्टी निर्माण झाली पाहिजे, राजकीय पक्ष निर्माण झाला पाहिजे। त्यामध्ये प्रत्येक युवकांनी, प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक कार्यकर्त्याला, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ग्रामपंचायती असतील, विधानसभा असेल, लोकसभा असेल, या निवडणुका लढवता आल्या पाहिजेत, यांना कार्य करण्याची संधी दिली पाहिजे। यासाठी मी आज संपूर्ण भ्रमण केल्यानंतर जत तालुक्यामध्ये आज आमची बैठक झाली, बऱ्याच लोकांची आमची चर्चा झाली। त्यानंतर मी इंडियन डेव्हलपमेंट पार्टी या पार्टीची स्थापना केलेली आहे आणि स्थापना करून आज मी भरपूर कार्यकर्त्यांशी 50 आपल्या भागातील सांगोला, जत, मंगळवेढा, अशा कवठेमंकाळ, अशा बऱ्याच भागातील आपल्या, विशेष करून मानदेश आणि या पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यामध्ये या पार्टीची मी घोषणा केली। आणि हे संपूर्ण पार्टी, माझं लक्ष असेल की इंडिया, जसं की तमिळनाडूपासून जम्मूपर्यंत आणि अरुणाचल प्रदेशपासून गुजरात, यूपीपर्यंत या पार्टीचं रुजवायची आणि ही जी काय आपली दिशा आहे, ही जी काय आपला जी अजेंडा असेल, राष्ट्रभक्ती वाढवणे, देशाची, मातीची, धर्माची, ह्या सगळ्यांची, मानवतेची सेवा करणं, ही जी काय आपलं लक्ष असेल या पार्टीच्या लक्ष्यासाठी, या पार्टीच्या सर्वांगीण विकासासाठी, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी या पार्टीला मी मजबूत करणार आहे, जीवापाड प्रेम करणार आहे, कार्यकर्त्यांना ताकद देणार आहे, त्यांना सर्वस्वी अधिकार देणार आहे आणि या देशाच्या या माझ्या काळ्या मातीची, आईची सेवा करण्यासाठी, समस्त नागरिक आणि समस्त जनतेची सेवा करण्यासाठी इंडियन डेव्हलपमेंट पार्टी म्हणून मी स्थापित करतोय। आणि याच्या माध्यमातून मी संपूर्ण जनतेला, कार्यकर्त्यांना विनंती करतोय की आपण ह्या पार्टीला जॉईन व्हावं आणि जॉईन होऊन आपल्या ज्या भावना किंवा राष्ट्रभक्ती, देशभक्ती आहे याच्यासाठी किंवा समस्त समाज बांधवासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी, मानवतेसाठी आपल्याला जोडायचं या पार्टीला आणि आपल्याला एक चांगलं काम करायचं आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला एवढं बोलायला संधी दिली, मी आपलं सर्वस्वी ऋणी आहे आणि मी जनतेलाही पूर्णपणे अभिवादन करतो आणि आपले सल्ले आणि आपले मार्गदर्शन आणि आपले अभिप्रायाची मी वाट बघतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।